हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर कशा आहात सगळेजण? तुम्ही मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि नक्कीच मजेत असाल. तर ब्लॉग बघताय ना, बघतच राहा. आणि कोणी चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून मागच्या ब्लॉगवर भरपूर सारं प्रेम द्या आणि असंच तुमचं खूप सारं प्रेम असू द्यात. तर आता मी आजचा ब्लॉग स्टार्ट करते. थोडंसं लेटच करते. यू नो वॉट की लास्ट तुम्ही ब्लॉगमध्ये माझं तब्येत थोडी डाऊन बघितली आहे. सो आज जरा आराम केला आणि त्यानंतर म्हटलं आता स्किप न करता माझ्या लोकांपर्यंत, माझ्या फॅमिलीपर्यंत, माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत रोज मी गेली पाहिजे, रोज माझं कनेक्शन त्यांच्यासोबत पाहिजे. सो आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे तुमच्यासाठी खास. तर चला बघूयात आजच्या दिवसामध्ये काय घडतं आहे काय नाही. तर आता जस्ट दक्ष आलेला आहे आणि मी त्याला जेवायला दिले म्हणजे, आणि मी माझं आवरलं आहे. सो आता मी चालली आहे. माझी 2-3 कामं आहेत जी बाहेरची ती मला करायची आहेत. आणि सो लेट्स गो. कसा होतं दिवस, कसं होती इव्हिनिंगची नाईट वगैरे, पूर्ण संध्याकाळचं रुटीन ते शेअर करते आणि ब्लॉग नक्कीच बघा. आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे की भरपूर जण ब्लॉग बघतात, आय नो दॅट. माझ्या मी जे काही प्रोडक्ट घेते किंवा मी काय ज्या वस्तू घेते त्याची कोणाला लिंक हवी असेल मला कमेंट करा. इझिली बोला. टाईम कमेंटमध्ये आपण बोलू शकतो एकमेकांशी. जसं की तुम्ही मला बघताय पण मी तुम्हाला बघत नाही आहे, पण तुम्ही माझ्या फॅमिली आहात आणि तुम्ही मला काही माझं चुकत असेल किंवा तुम्हाला काही माझ्याकडून क्वेश्चन असतील, क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता. आता मला कमेंट करा की काही प्रॉब्लेम असेल तर. आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की जेणेकरून जे मी प्रोडक्ट टॅग करते त्याच्या मी लिंक दिलेला आहे. असं तुम्हाला कोणाला ते बाय करायचं असेल तर शॉर्ट रीलवरती प्रोडक्ट टॅग केलेला असतं, त्यावरती तुम्ही टॅप करा. आणि अदरवाईज मोठ्या ब्लॉगमध्ये खाली लिंक दिलेला असतं डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकवर टॅप करा. ज्याची काय मी या ब्लॉगमध्ये जेवढ्या काय माझ्या वस्तू ऑनलाईन असतील त्या दिसत असतील त्याची मी लिंक देते. आणि बरेच जण मला विचारतात हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं, त्याच्या लिंक मी तिथे दिलेला आहे. तर नक्की त्यावर टॅप करा आणि तुम्ही तिथून बाय करू शकता. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. पिल्लं माझं एक छोटंवालं रेडी आहे. मी कुठेही जाऊ तर माझ्यासोबत कंटिन्यू असतो, कुठेच मला तर स्किप करत नाही. सो चला आता मी रेडी झाली आहे. काही नाही, ते माझ्या घराशेजारीच मला दळण वगैरे कालचं काममध्ये जे पेंडिंग ती करायची आहेत. सो आता ते मी दाखवते कुठे जाणार काय जाणार. ठरलेलं काही प्लॅनिंग नसतं आणि आयुष्यात कधी प्लॅन करायचं नाही. इथून मागे भरपूर प्लॅन केले पण माझे कधी सक्सेस होत नाही. आता अचानक जे काय ठरतील प्लॅन तर तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात. चलो कंटिन्यू. तर काय जाबी हम आता आम्ही चालले दक्षला ट्युशनला सोडायला. आणि सीमा बघा मला कशी असती. तर मग सर मला बॅग ह्याच्यात ठेवते डिक्कीमध्ये. तर दळण पण घ्यायचंय कालचं. हा टीचरने याला स्टार दिलाय. का दिलाय बघू दे बघू दे. का पण चांगलं केलं होतं म्हणून. आज ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं, त्याने चांगलं केलं त्यामुळे टीचरने त्याला मी पण चांगलं केलं. हे सर विचारलं तर मला दक्ष काय रे हात शेदा बघितला. की काहीच गहू घ्यायला आलो आम्ही या दुकानात येतो गहू घ्यायला शंभूवाल्या. काकांना विचार काय आहे ते. हर्ष विचारते काय काय हे काय सांगा हर्षीला. तुरडा आहे ना 100ची काय ते मागण लपून बसलो होतो आणि मी शोधते त्याला कुठे गेलं तर हे मला मागून येऊन भॉग करतंय. नकटा उठ चल ऊन लागतंय कसलं. घ्यायला आली होती दळण पण आठवले तुरडा पण नाहीये घरामध्ये. तुरडा पण घेते. पिल्लू इकडे तू. तुरडा पण घेते. एका कामात 2 पक्षी मारायचं आपल्या लेडीजचं असंच असतं की नाही. कुठे पिल्लू गव्हाचं दळण घेतलं लगेच इथं दर्शन पीठाच्या गिरणीमध्ये टाकून दिलं पीठ दळाचं गहू दळायला. आणि काकांनी पण एक ऑफर दिली की माझी ऑफर पण दाखव लोकांना की याची ऑफर आहे की 1200 रुपये भरायचे पोस्ट ऑफिसला आणि ते वर्षभरात त्यांच्याकडे ठेवायचं, वर्षातून एकदाच भरायचं आणि त्यानंतर आपल्याला भेटणार काय व्याज होईल ती रक्कम वर्षभराने. तर ही ऑफर त्यांनी लावली आहे. कोणाला जायचं असेल तर त्यांच्याकडे गेलं आहे ट्युशनला. आणि हर्षीला आणलं मी लोहगड उद्यानला. आता दळण टाकलं आहे. तर दळण टाकल्यानंतर पिल्लू आले लोहगड उद्यानमध्ये खेळायला. दुपारच्या संध्याकाळचे वाजले 5, जवळजवळ 5 वाजता पिल्लू आले खेळायला. तर बघू किती खेळते. मी इथं बसून राहणार. इकडे मी बसली, हळू खेळ. तर इथं मी बसते. बघा माझं पिल्लू किती छान खेळत आहे. मुलांना गार्डनमध्ये आणलं की फ्रेंड सर्कल लगेच जमला जातो. म्हणजे कोणी ओळखीचे असेल तर लगेच खेळले जातात. मी काय बसलेली आहे इकडे. इथे एवढे आज पोरून आलेले नाहीत खेळायला पण पिल्लू खेळते आपलं. पिल्लू पिल्लू हर्ष
त्याला फार मजा येते. अवघड अवघडले खेळायला आवडते त्याला. हर्षू खेळतोय, मी इथं बसली आहे टाइमपास करत. सो तर बघू किती वेळ खेळतोय, त्याच्यानंतर ठरवते. त्याची सायकल टाकायची. मेन गोष्ट तो म्हणत होता घरी चल मम्मा मला सायकल टाकायची आहे रिपेअरिंगला, पण मी म्हटलं नको, पहिले आता इथे मी दळण टाकले जवळपास, तर ते बोलले देतो थोड्या वेळात दळण. मी म्हटलं घेऊन येऊ आणि मग जाताना जाऊ, थोडंसं ऊन कमी होते मग तुला सायकल रिपेअरिंगला आणते. काल नाणूने त्याच्या साईडचे 2 टायर काढले, त्यामुळे त्याला कम्फर्टेबल होत नाही. आता बघू कसं चालवते. त्याला म्हटलं तसं शिकत नाही, पण आता म्हणतो टायर बसवायचे, बसले तर बसवेल, नाही तर बघू हँडल नीट करायचं आहे. आता त्याचं खेळून झालं, आम्ही जाऊ तिथे. चला कंटिन्यू. तर त्याला असं खेळायला आवडतं फार, अगदी छान खेळतो. हळूहळू हळूहळू, घाई नाही करायची. देखो ना गाईस, देखो ना. अरे उलट नाही नाही बाबा, रंग नाही करायचं बाबू, रंग नाही, मग तू पडणार. देखो गाईस, हर्ष बघा कॉन्फिडन्स बघा, ओव्हरलोडचा कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे, ओव्हरलोड. काय खेळतोय तू हे? स्लाइड. अरे वा, चला पटापट 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 पटापट. किती गरमी होते त्या उन्हामध्ये. आता 5 वाजल्या जवळजवळ, तरी इतकं ऊन आहे. दक्ष ट्युशनला गेलाय म्हणून, नाही तर दोघांना आणते एनी टाइम खेळायला. हां जा, हळूहळू हळूहळू. मज्जा येते तुला? मज्जा येते का? काय रे, ये इकडनं, मी इकडनं दाखवते माझं बाळ कुठून येते. हॅलो हॅलो हर्षू. तर काय मी आता हर्षूला मस्त ढकलणार आहे. हे मला ढकलता येत नाहीये, तरी पण आता त्याच्यासाठी बघा कसं पळतीये मी. बघा बाजीराव सारखं बसला मला दंबवत आहे. नॉटंकी. काही जस्ट नाव घरी आलोय. आता आम्ही चाललोय सायकल रिपेअरिंग करायला. हा मला फार दंबवतो बरं का अशी कामं करायला. आता ते सायकलचे 2 पाय आम्ही काढलेले आहेत बाजूचे, जे असतात छोट्या मुलांसाठी, छोटे टायर काढलेले आहेत. आता त्याला ती सायकल येत नाही आहे. आता बघू रिपेअर करायला नानूसोबत पाठवणार आहे. मी बसणार आहे त्यांच्या तिथे जाऊन आणि ह्याला बसवणार आहे. हर्षूची सायकल घेऊन आले आत्ता, आणि त्या गार्डनमध्ये बसले होते ना, अक्षरशः मुंग्या चावल्यात मला, लाल लाल करून ठेवले सगळीकडून. मी तिथं म्हणते मला काहीतरी चावते, नंतर असं वाटलं गरमीने होते, पण मुंग्या चावल्या मला जाम. सो बॅड. आता हर्षू गेला त्याच्या नानूला आणायला. सायकल इथं ठेवली आणि नानूसोबत जाणार आहे आता तो सायकल हे करायला. हे बघा इथं सायकल ठेवली. आता त्याला म्हटलं जा तू नानूला घेऊन ये, मी दमली आता नानू सोबत. तो जाईल सायकल आणायला. बघा तुम्ही, दादा आल्यावर त्याला दाखवते. त्याला म्हटलं घेऊनच ये त्याला, कारण आता टाईम पण झाला आहे दक्षा सुटायचा. ऊन हात फिरल्यावरती स्किन बघा कशी होती. मग ती गाईस सासूबाईंसोबत गप्पा मारत बसली. लय दिवसांनी भेटल्याच. मग काय मी चालेल लय दिवसांनी म्हणजे. आणि ॲट अ टाइम दोघी एकाच ठिकाणी भेटलो. अचानक भेटलो आणि गप्पा मारत बसलोय. असं शेजारी राहून सुद्धा आमचं येणं जाणं नसतं. इथे राहतो तरी दिसत होते, आता तिकडे गेलो पण मला दिसत नाही, आणि मी तर बेरीच असते. गाडीवर दिसली तरच, नाही तर तसे तर नाहीच दिसत तू पण. गाडीवरतीच. ह्यांच्याकडे पण खूप दिवसांनी आले. आई सालतरच्या आईला आई आजारी होते तेव्हा आले होते, त्याच्यावर आत्ता आले. आता पण ते पण कामानिमित्त आले. मी काय तोडलं? बसवली का? हा का काय तोडलं? 50 रुपये आणलं का? नाणूनच काढलं होतं ना, आहे ना? दक्षूला मी घेऊन आली आहे इकडे. कोल्ड कॉफी घरी बनवतो आज आम्ही, बाहेर प्यायला आलोय, है ना? है ना? मग अशी टाकलेलं दळण आता घेऊन घरी चालली आहे. दळण झालेले आहे. कोल्ड कॉफी घेतली, घरी चाललो आता. यांचं काय दळण पाडलं की मग बघ कष्ट आणि काय ओनली कष्ट. तर मी इथं दिवा लावलाय आणि त्या बॅगा इग्नोर करा, ते आम्हाला जायचं असतात म्हणून मी बाहेरच ठेवल्यात सध्या. आणि रोज असं असतं, दिवा लावताना मी नसेल ना, म्हणजे दिवा लावताना तो नसेल ना तिथं, तर तो नंतर एकटा येऊन असं जय वगैरे करणार आणि टिक्का वगैरे स्वतः लावणार. त्याची ती सवयच आहे, त्याला आवडतं फार टिक्का. मला एक फोन आला होता, मी आता दळण वगैरे घेऊन आल्यानंतर, आणि मी फोनवर बोलत बसल्या माझं पिल्लू इथं झोपून गेलंय आणि अगदी ट्युशन शाळेतून आल्यापासून झोपत नाही आणि आता झोपते. आता झोपल्यावर तो उठणार कधी, जेवणार कधी, ह्या गोष्टी सगळ्या क्रॉस आहे. दुपारी आल्यावर झोप म्हणते त्या पिरियडला, मलाही झोपून देणार नाही, स्वतःही झोपणार नाही. आणि असा जागा आहे. चलो असं ते झोपलाय, मी स्वयंपाक करून घेते. तर काही जिथं दक्षिणी आहे ना, स्कूलमध्ये आज फ्लॅग बनवलेत त्याच्या कलरनी, खडू कलरनी. तर तो आता त्या फ्लॅगच्या नावं सांगेल तुम्हाला. झेंड्याची सांग. जपान, इंडिया,
नायजर, पाकिस्तान आणि फ्रान्स. ओके डन. आता चायना बनवणार ह्याच्यावर. चायना. ठीक आहे, आता मी स्वयंपाक बनवू. नेहमीप्रमाणे आज पण वॉकिंग. सध्या गरमी चालू आहे त्यामुळे वॉकिंग करायला जातो. आम्ही 3 जणी असतो. आज आमच्यातले 1 जण कमी आहे त्यामुळे 2घीच आहोत. आणि अगदी लव यू तुम्हाला सगळ्यांना. खूप सारं प्रेम देत आहे मला. जेवण झालं आणि जेवला का हो? वॉकिंगला आले जेवण वगैरे करून. पण मला किस्सा सांगायचा. तो किस्सा असा आहे की घरात बेसिंगच्या इथून पाणी आलं खाली. मला असं वाटलं बेसिंगच तुंबलं आहे म्हणून मी आहे ना सगळं पुसत बसले. कुठून चेकअप करत बसले की कुठून बेसिंग गळत आहे. पण बेसिंग काय गळत नव्हतं. पण पाण्याचा शोध काय मला लागला नाही. आणि मग नंतर मी फ्रीज ओपन करून गेलं तर फ्रीजच्या खाली पाणी आलं. दक्षला विचारलं की दक्ष काय झालं वगैरे. तर दक्ष माझा म्हणतोय मम्मा फ्रीज लिकेज झालं आहे. तर मी म्हटलं फ्रीज लिकेज कसं काय झालं. मी घाबरले. फ्रीज बंद केला. म्हटलं फ्रीजचं बटन कोणीतरी कमी केलं आणि बर्फ वितळला असं मला वाटलं. तर तसं काहीच झालं नाही. आणि नंतर सगळं चेक करते. सगळं चेक करून झाडून पुसून झालं. माझं सगळं क्लीन झालं. आणि त्याच्यानंतर फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये अख्खी बॉटल गळून खाली आली होती. आणि दक्ष म्हणते फ्रीज लिकेज झाला. तर म्हटलं अरे देवा असा तर माझा असा एवढे मला त्रास असतो पोरांचा. बापू पाण्याची बॉटल पिली ना झाकण पण लावत नाही. नुसतं लगेच असं बंद करून टाकतात. दुसरी गोष्ट थोड्या दिवस चुकली माझ्यासोबत. रडू नको आता. ऐक ना लग्नात रड बळत नाही आलं तरी माझ्यासोबत असती नालायक. तिला मी ऑप्शन दिलाय आताच देते. म्हणजे माझ्या मनात आलं होतं ते लग्न जेव्हा होईल ना तुझं तुला रडायला नाही आलं तरी बळच माझ्या गळ्यातून पड. बे आला वाटतं माझा नवरा. जाऊ जातील घरी 5 मिनिटात जाते. बळच रडशील. बळ नको रडू. बरं नाही बळेच येईन मला. मी तुला कुठं दिसले ना तरी शोधत ये माझ्याकडं. नाही असं काही नाही. त्यावेळेस रडायला येतच. तर आहेच गाडी. आमची भावी नवरी छकुली पर का बघा येतो अगो कोणी असेल ना पोरगा तर नक्कीच सांगा. तर शोधणं चालू आहे. घरचे बघतातच आहे. तुम्ही पण बघा यूट्यूब फॅमिली माझी यूट्यूब. तर तुम्हाला कोणी सर्चिंगमध्ये अगं तुला 1 कमेंट आली आहे बरं. हा मला चिल्लीने पाठवली. कुणी चिल्लीने कोण काही मेंगडे. तिने एक रील टाकले तर रीलला तिला कमेंट आली आहे लग्न करतेस का. माझी स्थळ सुचवतात. तर चला वॉकिंग करतो. इथेच ब्लॉग एड करते. अजून कोणी चॅनलला नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या आणि असंच तुमचं प्रेम असू द्यात. डेली ब्लॉग इथंच एंड करते. बाय बाय.